नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आणि त्यांची रवानगी जेलमध्ये झाली। मात्र त्यांच्या समर्थनात होर्डिंग्स लागल्याचं चित्र पाहायला मिळते आहे आणि त्यांचं जे कार्यालय आहे त्याच्या बाहेर हे होर्डिंग या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। हे बंटी शेळके यांनी हे होर्डिंग लावलेलं आहे जे युवा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि त्यामध्ये मजकूर जो आपल्याला पाहायला मिळतो आहे, मुर्दार नहीं बनेंगे, सुनील काका की लड़ाई आखिरी दम तक लड़ेंगे, कल भी आपके साथ थे, आज भी है, कल भी रहेंगे, सुख में ना सही दुख में आपके साथ रहेंगे, अशा प्रकारे या होर्डिंगवर उल्लेख करण्यात आलेला आहे आणि हे मजकूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे जे न्यायालयाने जामीन जो आहे तो सुनील केदार यांचा नाकारला, त्यानंतर त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं आहे आणि आता त्यांना हायकोर्टात जाण्याचा पर्याय त्यांच्या जवळ आहे। मात्र हायकोर्टात गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या जामिनावर केव्हापर्यंत निर्णय होते हे भविष्यात माहीत पडणारच आहे। मात्र आता ते सध्या जेलमध्ये आहे। मात्र त्यांचे समर्थक जे आहे ते अशा प्रकारचे होर्डिंग लावून त्यांचं समर्थन करताना या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।